सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। वरुड तालुक्यात मागील 8 दिवसात 4 पुरुषांची आत्महत्या, 3 पुरुषांची गळफास घेऊन तर एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या। प्राप्त माहितीनुसार मागील 8 दिवसात वरुड तालुक्यात विविध गावात 4 पुरुषांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। 24 जूनला दुपारच्या सुमारास मलकापूर येथे 29 वर्षीय इसामाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत गळफास घेतल्याचं बोलल्या जात आहे। प्रदीप कुमरे असे गळफास घेणाऱ्या इसामाचे नाव असून त्याच्या मागे पत्नी, 2 मुली व आई असा मोठा परिवार आहे। या प्रकरणी शेंदुरजना घाट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। कर्जाला कंटाळून वाडेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या। प्राप्त माहितीनुसार 26 जून रोजी वरुड तालुक्यातील वाडेगाव येथील शेतकरी अशोक ढोले यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे। खासगी बँकेकडून कर्ज घेऊन पत्नीच्या आजाराला पैसे लावले, मात्र उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला आणि सोबतच शेतात सतत नापिकीमुळे झालेल्या कर्जबाजाराला कंटाळून अखेर 26 जून रोजी अशोक ढोले या शेतकऱ्यांनी स्वतःच्या राहत्या घरी कोणी नसल्याची संधी साधत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। वरुड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। वरुड तालुक्यातील देऊतवाडा येथे कर्जाला कंटाळून 44 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। रत्नाकर लवाडे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे। मागील अनेक दिवसांपासून सततची नापिकी व इतरत कर्जबाजारीपणाला कंटाळून रत्नाकर लवाडे हे घरून निघून गेले। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच आढळून आले नाही। अखेर 26 जूनला त्यांचा मृतदेह एका शेतातील विहिरीत आढळून आला। त्यानंतर वरुड पोलिसांना याची माहिती देण्यात आली। वरुड पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे व पुढील तपास सुरू आहे। तर वरुड येथे 26 जून रोजी पारडी चौक परिसरातील एका इसामाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। वरुड शहरातील पारडी चौक परिसरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या विजय माळोदे या पुरुषाने घराच्या बाजूला असणाऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली असून वरुड पोलिसांनी या प्रकरणी देखील आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। अशा वरुड तालुक्यात एकूण 4 पुरुषांनी मागील 8 दिवसात आत्महत्या केल्याने सध्या वरुड तालुक्यात याबाबत चर्चा होताना दिसून येत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।